हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे आईस्क्रीम। त्यासाठी मी घेतलेलं आहे 2 कप मिल्क पावडर। तुम्ही कुठल्याही एका मापाने घेऊ शकता। छोटी वाटी असेल तर त्या वाटीने घेऊ शकता। माझ्याकडे हा कप होता म्हणून मी या कपाने मोजून घेतलेला आहे। आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला सेम प्रमाणात 2 कप दूध। 2 कप दूध टाकलेलं आहे। तुम्ही कंडेन्स मिल्क कस्टर्ड पावडरचाही वापर करून हे बनवू शकता। हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी। हे आहे व्हिप क्रीम। हे व्हिप क्रीम घेतलेली आहे मी 2 कप। सेम प्रमाण घ्यायचं आहे। हे थोडे रूम टेम्परेचरवर येण्यापर्यंत याला बाहेर ठेवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे मिक्स करण्यासाठी घ्यायचं आहे। बीटर मशीनने आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे। छान ही क्रीम फुलल्यानंतर यामध्ये आपण मिक्स केलेलं मिश्रण टाकून द्यायचं आहे। हे मिश्रण मी याच्यात टाकून घेते आहे। आईस्क्रीम आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे बनवता येते आणि वेगवेगळ्या पावडरपासूनही आपण आईस्क्रीम बनवू शकतो। बीटर मशीनने याला छान मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचं आहे आणि हे एका आईस्क्रीमच्या डब्यामध्ये पॅक करून घ्यायचं आहे। हे बघा, यामध्ये आईस्क्रीम टाकून घेतलेली आहे। आता याला छान झाकण लावून पॅक करायचं आहे। हा झाला आपला बेस। हे आहे बेस आपला। आता यानंतर आपल्याला याच्याला फ्लेवर द्यायचा आहे। त्यासाठी मी हे 5 ते 6 तास फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे, डीप फ्रीजरमध्ये। आता मी हे काढून घेतलेलं आहे। आता बघूयात, हे बघा छान अशी घट्ट आईस्क्रीम तयार झालेली आहे। आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते। हे बघा किती छान झालेली आहे, पण यामध्ये कुठलाही फ्लेवर मी ॲड केलेला नाही आहे। हे मी आता काढून घेते एका बाउलमध्ये। हे बघा मी यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे कलर। मी रोज आईस्क्रीम बनवणार आहे, रोज फ्लेवर। हे रोज फ्लेवरची आईस्क्रीम खूपच छान लागते, जबरदस्त लागते। त्यासाठी तुम्ही हे करून पहा नक्की। रोज इसेन्स टाकलेला आहे मी, रोज कलरही टाकलेला आहे मी। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बीटर मशीनने याला मिक्स करायचं आहे। बीटर मशीनने याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये एअरपॅक डब्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। त्यामुळे ही आईस्क्रीम आपली छान घट्ट होईल। थोडा कलर लाईट वाटला तर थोडंसं कलर ॲड करायचा आहे। यामध्ये मी थोडंसं ॲड करत आहे कलर, अगदी थोडासा 2-3 थेंब। ही आईस्क्रीम हे मी एका प्लास्टिक कंटेनरमध्ये काढून घेत आहे। यामध्ये मी फ्लेवर ॲड केलेला आहे। आता हे उरलेला बेस आहे, यामध्ये आपण 4-5 फ्लेवरही टाकू शकतो, पण मला फक्त 2च बनवायच्या होत्या म्हणून मी 2च बनवल्यात। यामध्ये टाकलेलं मी चॉकलेट, आपला व्हॅनिला इसेन्स आणि चॉकलेट सिरप। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे बीटर मशीनने। आता हे मिक्स झालेलं आहे। याला झाकण लावून पॅक करून आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता मी हे काढून घेते। 2 आईस्क्रीम बाउल घेतलेले आहेत मी। हे बघा, आईस्क्रीम आपली खूप छान झालेली आहे। अरे, लाईन गेली त्यामुळे अंधार झालेला आहे। ब्राईटनेस कमी झालेला आहे, लाईन गेलेली आहे। याच्यावर मी गुलाबाची पाकळी टाकली आहे सजा